हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ अँड चॅनल ऑल्सो. चला, माझा मुलाचा उद्या बड्डे आहे, त्याच्यामुळे तुम्ही विचार करसाल हे काय मी असे बॉक्सेस घेऊन बसले. हे बघा 3 बॉक्सेस. तर याच्यामध्ये आहेत रिटर्न गिफ्ट्स. आपण म्हणजे खूप विचार करतो, आपल्याला बजेटमध्ये पण बसवायचं असतं, चांगलं पण द्यायचं असतं, त्याच्यामुळे की काय द्याव हे खूप विचार करतो. मी तर जवळपास 1-1.5 महिना झाला विचार करत होते की रिटर्न गिफ्ट्समध्ये काय द्याव, म्हणजे ब्रेकफास्ट म्हणजे नाश्त्यामध्ये त्या मुलांना काय द्याव, हे असं खूप माझं चाललेलं. आधी चाललेलं की आपण समोसा देऊ, पण नंतर चाललं मग, कारण का ते आमच्या बजेटमध्ये बसत होता. पण म्हटलं समोसा आजकाल असं कोणी देत नाहीये, काय बर्गर पिझ्झा आणि फ्रँकीज आणि हे ते देत आहेत. मग आमचं ठरलं, म्हणजे काल ठरलं की नूडल्स देऊयात आणि नूडल्सची ऑर्डर दिली फायनली, की बजेटमध्ये कसं तरी बसवलं. आणि चला, मी ती स्टोरी नंतर सांगते. हे बघूयात, हे मंकी टेल्सचे रिटर्न गिफ्ट्स आहेत. याच्यामध्ये सर्वच येतं बघा. हे अशा रिटर्न गिफ्ट्सच्या बॅग्स पण येतात. बॅग्सची क्वालिटी खूप छान आहे, मला तर खूप आवडलं. हे बघा, अशा 10 बॅग येतात. म्हणजे हा जो पूर्ण पॅक आहे ना, याच्यामध्ये सर्व गोष्टी 10-10 येतात, म्हणजे 10 मुलांसाठी. हे बघा, आणि आपण त्याच्यामध्ये मॅजिक बुक्स येतात 10, म्हणजे एका याच्यामध्ये आपण एक एक टाकून आपण ते रिटर्न गिफ्टचा एका मुलासाठी एक पॅक तयार करू शकतो. आणि हे मॅजिक बुक पण छान आहे, मुलं आवडीनं म्हणजे एन्जॉय करतील. म्हणजे मुलांच्या याच्यानेच मी खूप बघत होते, बजेट पण बघायचं होतं आणि मुलांना काय आवडेल ते पण बघायचं होतं. आणि हे बघा, हे जे ॲनिमल्स आहेत ना, हे याच्यामध्ये ग्रो होतात वॉटरमध्ये. माझ्या मुलाला तर खूप आवडलं, त्याने एक ॲनिमल टाकला पण पाण्यामध्ये रात्रीपासून. आणि हे बघा, हे जे रूलर आहे, डिझाईन रूलर, याच्याने मुलांचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं आणि त्यांना खेळायला पण मज्जा येते. आणि मी मागच्या बड्डेला म्हणजे 2 वर्षाखाली हे रूलर आणि ड्रॉइंग बुक दिली होती. आणि तेव्हा आम्ही दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहत होतो. म्हटलं इथे पण असंच काहीतरी बघूयात की मुलांना युजफुल पण असेल आणि काहीतरी म्हणजे अशी गोष्ट नको की ती वेस्ट, म्हणजे त्याच्यामुळे मी हे केलं. आणि हे बँड्स, हे हातासाठी बँड्स आहेत. म्हणजे हे जे आपण असं केलं ना की असं पॅक होतं. हे बघा, दिसत असेल तुम्हाला. हे पण 10 आहेत बँड्स. आणि हे स्टिकर्स छान आहेत. स्टिकर्स पण मुलं एन्जॉय करतील लावून त्यांच्या कंपॉस बॉक्सला वगैरे. आणि ह्या ज्या स्टिक्स आहेत, बापरे, मला वाटलं नव्हतं की इतकं माझ्या मुलाला आवडेल. इतका आवडला आहे तो, कालपासून इतका खेळतोय. कारण का हे असं असं चिटकतं बघा, हे असं चिटकतं. म्हणजे आता माझ्या हातालाच नाही चिटकत आहे, पण भिंतीला वगैरे खूप छान चिटकतं. हे बघा, असं खाली चिटकलं ना. आणि हे पण 10 आहेत. हे बघा, आणि ह्या उरलेल्या बॅग्स. ह्या झाल्या 10 बॅग्स. म्हणजे एखादी गोष्ट याच्यात अशी एखादी कमी येते, 9 वगैरे. म्हणजे जे प्राणी आहेत ना, हे एका रिटर्न गिफ्ट्सच्या याच्या बॉक्समध्ये तर 10 आलेत बरोबर, पण एका याच्यात 9 आलेत. पण एवढं चालून जातं, कारण का तेही लोकच आहेत. खूप जणांनी अशा कमेंट्स केल्या होत्या की कमी आलेत वगैरे, पण मला काही नाही इट्स ओके वाटले, कारण का क्वालिटी वगैरे सगळ्यांचीच खूप छान आहे. हे रूलर्स पण खूप छान आलेत, बॅग्सची क्वालिटी पण खूप छान आहे. ह्या ज्या जम्पिंग ह्या जॉयस्टिक आहेत, ह्या पण खूप छान आल्या आहेत. आणि हे बुक ऑफ मॅजिक, हे पण मला खूप आवडलं. म्हणजे साधारण म्हणजे एका मुलाला, हे बघा, हे एक रूलर, एक जॉयस्टिक, एक प्राणी, आणि हा एक बँड, आणि हे एक स्टिकर. आणि आता प्राणी दाखवायचं आहे ना. हा एक प्राणी, म्हणजे हा पूर्ण एक सेट तयार होईल. म्हणजे 1 2 3 4 गोष्टी आणि ही एक 5 गोष्टी. म्हणजे हे बुक ऑफ मॅजिक, हे असं आपण तयार करून एका बॅगमध्ये असं टाकून मुलांना देऊ शकतो. आणि याच्यामध्ये एक चॉकलेट पण ॲड होईल. मी यावेळेस तर नको म्हणत होते चॉकलेट, पण माझे मिस्टर म्हटले, कारण का बजेटच्या ओव्हर बजेट होऊन जाते. बॅग नीट करून घ्यावी लागेल. हे असं
छान बॅग तयार झाली. आणि हे बघा त्याच्यासाठी चॉकलेट्स तर ऑलरेडी ऑर्डर केलेत. पर्क हा एक पॅक टाकला की ही बॅग तयार झाली. आणि चला या मागची तुम्हाला सर्व मी स्टोरी सांगते. मी तर हे बघा लिस्ट करून घेतली होती आणि हे 18-19 मुलं तयार झाले होते. मग त्याच्यानंतर हे जे रिटर्न गिफ्ट्सचा जो हा बॉक्स आहे ना, मी हा एक मागून पाहिला. म्हटलं कसं निघेल काय निघेल, आधी एक मागून पाहते आणि जर चांगला निघेल तर दुसरा मागवते. मग एक चांगला निघाला, त्याच्यानंतर मी हा दुसरा मागवला. आणि मग 20 मुलं झाले होते. आणि मग जे 10 आहेत जे आपण असं मोठे वगैरे आहेत किंवा अशी थोडीफार ओळख आहे ते राहिले होते. आणि बजेटचं पण बघायचं होतं, त्याच्यामुळे माझं चाललेलं की नको हा. पण मी इकडं ना असे छोट्या छोट्या अक्षरात तेही लिहून घेतले होते. आणि सर्व मिळून ना 29 मुलं होत होते. तर मग ह्यांच्याशी चाललं होतं करू नको करू. 20 जणांना तर मी इन्व्हिटेशन सॅटर्डेला पाठवून दिले होते. मग हे जे 10 आहेत करू नको असं म्हणून काल संडेला दुपारी त्यांनाही पाठवून दिले. आणि नूडल्सची ऑर्डर 30 मुलांची टाकून दिली. आणि हे ऑर्डर करून टाकलं काल एक अजून. म्हणजे एकंदरीत मी असे हे 3 बॉक्सेस ऑर्डर केले. म्हणजे आधी 20 मुलांचे आणि आता परत 30 मुलांचे, असे एकंदरीत हे 3 बॉक्सेस ऑर्डर केले. म्हणजे 30 मुलांसाठी झाले. मला म्हणजे असं नको वाटत होतं की म्हणजे सगळ्यांना बोलवल्यानंतर खूप हे होईल ते होईल. पण मग एक मन म्हणत होतं की बोलूयात वगैरे असं. म्हणून मग फायनली बोलवलं आणि खूप छान वाटलं मला. आणि त्याच्यानंतर मी ना हे जे असा मी एकत्र पॅक मागवला आहे, तसं मी आधी विचार करत होते की मी असं एक गोष्ट मागवू. आणि त्याचा मी स्वतः म्हणजे बॅग एका दुसऱ्या याच्याकडून ॲमेझॉनवरूनच बॅग एकाकडून म्हणजे एका याच्याकडून हे सगळं मी लिहिलं होतं. आणि याच्या पुढे किमती आहेत बघा, की म्हणजे हे 24 रुपयाला पडतंय, हे 27 रुपयाला, हे 13, हे 13, हे 4, हे 27 असं. म्हणजे जेणेकरून माझं आधी बजेट 50 रुपीज होतं. 50 आणि नंतर मी केलं 100. म्हणजे माझ्या हजबंडनीच मला करायला लावलं 100. मी तर 50 रुपीज करत होते. कारण का याच्यातलं मी म्हटलं असं काहीतरी चॉईस करूत जेणेकरून त्याची ॲडिशन 50 होईल. पण ह्यांनी म्हटलं ते खूप चीप वाटेल, नको, आपण थोडं आपलं बजेट वाढवूयात आणि करूयात. सगळ्यांचं असंच होतं. मिडल क्लासमध्ये आपल्याला चांगलं पण करायचं असतं आणि बजेटचा पण विचार करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग हे सगळं केलं तर ह्यांनी म्हटलं एवढं कशाला आपण मग अजून आम्ही सर्च करायला लागलो. मी तर हे सगळं सर्च करून ह्यांच्यापुढे मांडलं की असं आहे, आता याच्यातून काय करायचं आपल्याला. हे माझं चाललेलं होतं. महिनाभर झालं माझं तेच सुरू होतं ॲड करणं की काय चांगलं असेल, काय रिटर्न गिफ्टसाठी चांगलं असेल. फ्लिपकार्टमध्ये मी ॲड पण करून ठेवलं होतं. पण गावाकडे गेलो ख्रिसमसच्या सुट्टीसाठी आणि मग तिथून काही ऑर्डर नाही केलं. मग फ्लिपकार्टमध्ये तर डिलिव्हरी एवढ्या लवकर होत नाही. मग ॲमेझॉनवर आलो, कारण का ॲमेझॉनवर लवकर डिलिव्हरी होते प्राईममुळे. तर म्हटलं हे एका दिवसात येऊन जाईल, आता याच्यातलं चॉईस करा. मग ह्यांनी म्हटले अजून सर्च केलं. मग आम्हाला ना 999चं एक भेटलं की त्याच्यामध्ये 10 भेटणार, म्हणजे 10 सगळं भेटेल, म्हणजे 10 मुलांसाठी. आणि गोष्टी पण छान भेटत होत्या. मग ते ऑर्डर करून टाकलं आणि हे सगळं कॅन्सल झालं. म्हटलं मी इतक्या दिवस उगाच परेशान झाले की 50 रुपयाच्या आत बसवायचं आहे, 50 रुपयाच्या आत बसवायचं आहे, आणि तुम्ही एकदम बजेट 100 करून टाकलं. पण ठीक आहे, छान वाटलं मला. आणि त्याच्यानंतर रिटर्न गिफ्ट्सचे झाले आमचे 3000. म्हणजे बजेट बघा, रिटर्न गिफ्ट्सचे झाले 3000. आणि त्याला आता केक मागवायचा आहे, त्याचे होतील एक 2000. कारण का बँगलोरमध्ये केक खूप महाग आहे. हाफ kg घ्यायचा झालं तरी 500 रुपये. तो पण आपण त्याच्यात डिझाईन चॉईस नाही करत आहोत, काहीच चॉईस नाही करत आहोत, सिम्पल केक. आणि ड्रेसचे त्याचे झाले 1700 रुपये, जो की आम्ही आधी सुट्ट्यांमध्ये घेतला होता. आणि म्हणजे नाश्ता जो नूडल्स आम्ही ऑर्डर करतोय त्याचे 1870 रुपये झालेत. आणि डेकोरेशन तर काही नाही, मागच्या वर्षीचं थोडंफार आहे आणि या वर्षीचं मी 278 रुपये लागलेत मला. हे एवढं बजेट, म्हणजे हे बघा एवढे लागले मला. एकंदरीत म्हणजे 10,000 रुपये तर कसाही खर्च होतोय. खूप कमी जरी केलं तरी 10,000 रुपये होतोय. तुमचंही असंच होत असेल. आणि हे बघा मी असं सगळं लिहिलं होतं. म्हणजे मी जेव्हा पॅक करणार होते ना, म्हणजे मी माझा एक म्हणजे वेगळीकडून बॅग, हे म्हणजे रिटर्न गिफ्टची बॅग एका याच्याकडून असं तसं, तेव्हा मी रुलर म्हणजे आणि हे ते सगळं घेतलं होतं.
आणि मी असं हे पण बघितलं की हे मला परवडतंय की नाही किंवा माझंच हे परवडायलंय का. तर हे बघितलं तर हा 100च्या वर जात होता पॅक आणि मी म्हटलं परवडते, कारण का ही जी कॉटन म्हणजे याची कपड्याची बॅगच आहे ना, हीच 20ला वगैरे 15ला वगैरे भेटून जाते आपण असं घ्यायला गेलो तर. आणि हे एका पॅकमध्ये छान भेटलंय मला. आणि मग हे सगळं माझं कॅल्क्युलेशन होतं कालचं की नूडल्सचं, पॅकिंगचं, बड्डेचं कसं कसं काय 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 होतं. याला 3 केटरर्सला फोन केले, केक्ससाठी फोन केले, ज्या घरगुती बाया केक्स वगैरे बनवतात, मला वाटलं त्यांच्याकडे स्वस्त भेटतील म्हणून त्यांना कॉल केले, पण त्यांचेही खूप महाग होते. पर केजी 1100 वगैरे घेत होते आणि मला 2 केजीचा पाहिजे होता, त्याच्यामुळे 2200 तसेच होत होते. आणि 200 रुपये तर त्या डिलेवरी चार्जेस पण मागत होत्या, म्हणून तेही कॅन्सल केलं. म्हणजे केकचं अजून डिसाईडच नाही झालं आहे, अजून ऑर्डर द्यायची आहे केकची. केटरर्सची ऑर्डर दिली आहे, केटरर्ससाठी पण 2-3 केटरर्सला कॉल केले, घरगुती त्यांना पण कॉल केले. आधी तर सांगितलं होतं आम्ही समोसेवाल्याला, पण मग समोसे कॅन्सल झाल्यामुळे केटरर्सवाल्याकडे आम्ही वळवला आमचा मोर्चा. आणि एक बाई घरगुती देत होती नूडल्स, तर ती म्हणत होती पर प्लेट 150 रुपीज. आणि 150 रुपीज म्हणजे खूप माझं बजेटच्या वरच जात होतं ते. मग आणि डिलेवरी चार्जेस पण घेणार म्हणत होती ती. आणि मग ते म्हटलं नकोच. केटरर्सवाल्याकडं कसं ते प्लेट्स पण देतात, स्पून पण देतात आणि ते इझी होऊन जातं. नाहीतर आपण तसं मी प्लेट्स ऑर्डर केल्या होत्या समोशासाठी. म्हणजे मी असं ठरवलं होतं की समोसा, केक आणि चिप्स असा माझा प्लॅन होता, पण आता तो कॅन्सल झालेला आहे. आता ह्या प्लेट्सची पण यूज नाही आहे, कारण का मी डिरेक्टली बॉक्सेसच म्हणजे त्या केटरर्सवाले त्यानेच मला ऑप्शन दिला की तुम्हाला प्लेट्स पाहिजे का डायरेक्टली बॉक्सेस पाहिजेत. बॉक्सेस म्हणजे मुलं खातील तेवढं खातील आणि छोटे छोटे मुलं खात पण नाहीत, मग ते घरी घेऊन जातील, म्हणजे वेस्ट ऑफ फूड घरी घेऊन खातील. त्याच्यामुळं आपल्या घरी वेस्ट नाही होणार ते, नाही तर मुलांनी नाही खाल्लं तर फेकूनच द्यावं लागतं. त्याच्यामुळे म्हटलं तेच छान आहे. त्याचे एक्स्ट्रा 5 रुपीज घेतले त्याने, पण म्हटलं ठीक आहे. त्याचं पण मी केलं आहे बघा हे इथे. म्हणजे 1700 रुपये ते झाले आणि त्याच्यामध्ये ॲड करून 170 वगैरे ते बॉक्सेसचे झाले पर 5 रुपीज म्हणून. आणि आपल्याला 30 प्लेट्स म्हणजे मी 30 सांगितले, 30 मुलांचं. असं सगळं केलं मी. आता फक्त केक राहिले आणि केकसाठी प्लेट्स, कारण का आता केकसाठी ह्या प्लेट्स खूप मोठ्या होतील. आता छोट्या प्लेट्स ऑर्डर करणारे आणि स्पून एक, कारण का ते नूडल्ससोबत तर ते केटरर्सवाले स्पून देणारे. आणि त्याच्यामुळे माझं काम खूप इझी झालेलं आहे फायनली. म्हणजे आपण म्हणतो म्हणजे छोटासाच बड्डे, घरीच बड्डे करायचा आहे, लहान मुलं तर येणार आहेत, पण खूप करावं लागतं. मला घरही खूप आवरावं लागलेलं आहे. हे बघा, माझा हा कोणता असा गच्च भरलेला असायचा, काही पण म्हणजे याच्यात म्हणजे माझ्या मुलाचे खेळणे वगैरे पडलेले असायचे. पण आता मी खूप आवरलंय. ती रूम पण खूप आवरली, हॉल पण खूप आवरला. आणि मला म्हणजे क्लिनिंग खूप आवडते, पण कधी कधी असं होतं ना की म्हणजे तसंच पडल्यात गोष्टी तर उद्या करू उद्या करू उद्या करू त्याच्यावर पडतात. पण असं काहीतरी गोष्ट येते ना जेव्हा घरात, आता जसं मकर संक्रांती पण आहे आणि बड्डे पण आहे, तर माझी साफसफाई सुरू आहे आणि मला खूप आवडते साफसफाई करायला. मला कधी कधी असं वाटते कुकिंग आपण नाही करू, कोणीतरी कुकिंग करून टाका, पण मी जरा घर साफ करते. कारण का दोन्ही कुकिंग आणि हे म्हटलं की खूप परेशानी होती. पण सॅटर्डे संडे माझं तसंच झालेलं आहे. खूप मी म्हणजे सकाळीपासून कुकिंग करायची, मग साफसफाई करायची, मग परत दुपारचं काहीतरी, मग परत संध्याकाळचं, आणि मध्ये मध्ये साफसफाई. कमरेची पूर्ण वाट लागली होती. तुमचंही असंच होत असेल, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही तुमच्या मुलाची कसे म्हणजे हे करता रिटर्न गिफ्ट्स वगैरे, तेही मला सांगा. आणि माझे रिटर्न गिफ्ट्सची आयडिया तुम्हाला कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमचंही असंच तुम्ही करता का एक वही आणि त्याच्यात बजेट प्लॅन करता का बड्डेचं, तेही सांगा. आणि माझं बजेट किती झालं किंवा जास्त झालंय का कमी झालंय तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि मी एक नवीन यूट्यूबर आहे, हाऊसवाईफ आहे, आणि नक्की मला प्रमोट करा, जेणेकरून माझा जो पुढचा बड्डे आहे तो मी अजून छान प्रकारे आणि माझं बजेट वाढेल. त्याच्यामुळे तुम्ही जर मला सबस्क्राईब केला आणि माझा व्हिडिओ शेअर केला तर ठीक आहे. चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय.